साहेबांचा चेहरा डोळ्याच्या समोर आला। लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेतात। आके नोचलूंगा संभा बोल। लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सपकन दिशेने घालतात आणि सपकन दिशेने बाहेर काढतात। छिद्र पडले, बुबुळ बाहेर आले, इथून रक्त 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 पायाच्या नखापर्यंत मातलं होतं मंडळी। अरे सिंदूर भासलेला मारुतीरायासारखे दिसत होते धर्मवीर संभाजी महाराज। राग आला, नाक दाबलं, वरून हातोड्याचा मारा केला, श्वास गुदमरला, तोंड उघडलं, तेवढ्यात पकड तोंडात घातली मंडळी। सपकन दिसवीने जीभ खाली फेकली। फडफडत फडफडत जीभ होती। अरे ज्या जीभेने धर्माचं पालन करण्याकरता सगळ्यात जास्त त्रास एका राजाला झाला, धर्मवीर संभाजी महाराज। किती त्रास झाला दादा। आता एक नवीन चित्रपट रिलीज झाला, सिनेमा, कोणता? छावा। तरुणांना विनंती आहे, ज्याच्या तोंडात नाही मावा त्यांनीच पाहावा छावा। छावा पिक्चर त्यांनी पाहावा, नाही तर व्यसन करून बसले टॉकीजमध्ये किंवा मोबाईलमध्ये व्यसन करून। हे बघा विनंती आहे, राजांचं कर्तृत्व सगळं दाखवलं त्या चित्रपटामध्ये। आता छावा चित्रपट रिलीज झाला ना, तुम्ही जरूर पाहायला पाहिजे। बाकीचे चित्रपट ते दुसरे सायराट फिराट पाहण्यापेक्षा छावा चित्रपट एकदम इतिहास त्यात सांगितलेला आहे महाराज। आज तरुणांना मी विनंती करतो, छावा चित्रपट जरूर पहा। बघा किती यातना माझ्या शंभू राजाला झाल्यात। त्या चित्रपटामध्ये दाखवलं प्रसंग, जर मी सांगितलं ना तुमच्या अंगावर शहारा येतील एका मिनिटात। संभाजी महाराजांना साकडाने असं बांधलंय, मोठी आवडलेलं लालबुंद चेहरा केला, नजर होती ताट, पाठीचं कणा होता ताट। वडात वडात फरफडात फरफडात संगमेश्वरावरून बहादूरगडापर्यंत आणलं होतं। फडफडत फडफडत आणलं, आलमगीर औरंगजेबाच्या समोर उभा केला। सगळ्यांना संभाजी महाराजाला बांधलाय, मोठ्या बोललेल्या आहेत, लालबुंद चेहरा केला। आलमगीर औरंगजेब तख्तावरून खाली आला। हे संभाजी आहे का? संभाजीराजाने डोळ्यात डोळे घातले। चल बोल संभाजी, कौन कौन फितूर थे तुम्हारे साथ, चल बोल, कहाँ रखा है हिंदुस्तान का खजाना, चल बोल संभाजी। कौन कौन सरदार थे, चल बोल संभाजी, चल बोल। कडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये। शंभूराजे बोलतात की औरंगजेब आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस। त्यालाच कळना झालं, कैद याला केलं का मला कैद केलंय। आखिरी बार पूछ रहा हूं, चल बोल संभाजी, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, चल बोल संभाजी। अरे कळला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये। शंभूराजे बोलतात की औरंगजेब आमच्या नादाला लागू नकोस, आमच्या मराठ्याच्या वादाला जाऊ नकोस। एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेमान नहीं हो सकता। मराठ्याचा छावा, सह्याद्रीचा छावा कळला महाराष्ट्राच्या मातीमध्ये। ऐका, प्रसंग ऐकताना अंगावर शहारे येतील काका। आई प्रसंग ऐकताना रोमांच उभा राहतील, काटा आला बघा माझ्या अंगाला। धर्माचं पालन कसं असावं, धर्मावरती निष्ठा कशी असावी। अरे त्यांनी धर्म सोडून दिला असता ना, आज तुमच्या कपाळाला कुंकू राहिले नसताही, अंगणाच्या समोर तुळस नसती राहिले, मंदिरावरती कलश राहिले नसते, आपण कीर्तन भजन नसतं करू शकलो काका। किती धर्माकरता मोठं बलिदान आहे शंभूराजाचं। ऐका, सगळ्यांना संभाजी महाराजाला बांधलाय, मोठ्या वळलेला लालबुंद चेहरा केला, नजर होती ताट, पाठीचा कणा होता ताट। चल बोल संभाजी, आंखें नोच लूंगा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, चल बोल संभाजी। संभाजीराजे पाहत राहिले, त्याला राग आला। त्याने काय केलं, लखन महाराज लालबुंद तप्त सळाई केली, एवढी गरम केली, लाल झाली, तो सळईचा धूर वरती निघत होता। संभाजी महाराजाच्या डोळ्याच्या समोर घेऊन गेला। ते आपसे नेतात
चल बोल संभाजी, आंखें नोच लूंगा संभाजी, चल बोल. डोळ्याने स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं. शंभूराजाच्या डोळ्यात स्वप्न दिसत होतं या रयतेचं, माझ्या शेतकरी दादाचं कसं होणार स्वराज्याचं. भर दिवसा माझ्या मायमाऊलीच्या आबरूमध्ये हात घातला जात होता. कसं होणार स्वराज्याचं. आई जगदंबेचा चेहरा, आऊसाहेबांचा चेहरा डोळ्याच्या समोर आला. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजाच्या डोळ्याच्या समोर नेतात. आंखें नोच लूंगा संभा बोल. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजाच्या डोळ्यामध्ये सपकन दिशेने घालतात आणि सपकन दिशेने बाहेर काढतात. छिद्र पडले, बुबुळ बाहेर आले. इथून रक्त 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 पायाच्या नखापर्यंत मातलं होतं मंडळी. अरे सिंदूर भासलेलं मारुतीरायासारखे दिसत होते धर्मवीर संभाजी महाराज. कुणा करता? तुमच्या माझ्या करता, या रेते करता, या स्वराज्याकरता, या धारकऱ्यांकरता, या वारकऱ्यांकरता. किती यातना सहन, यातनेचा कल्लोळ. शेतात जर गेलो, पायात काटा टोचला तर 8 दिवस चलतो. आई 8 दिवस किती धर्मावरती निष्ठा होती, किती त्रास सहन केला त्याने. लालबुंद तप्त सळ्या डोळ्यात घातली. त्यांनी काय केलं, पक्कड असते ना घरामध्ये आई, पक्कड, ती पक्कड घेतली, संभाजी महाराजाच्या तोंडाच्या समोर नेली. मंडळी, त्याला जीभ ओढायची होती, जीभ. धर्माकरता किती मोठं बलिदान होतं ऐका. ती पक्कड संभाजी महाराजाच्या तोंडाच्या समोर नेतात, पण संभाजी महाराज तोंड उघडत नव्हतील. उघडतील कसे? त्यांनी जबडा उघडण्याचा प्रयत्न केला, उघडला नाही शंभूराजाने. सिंहाच्या जबड्यात हात घालून मोजती दात सांगणारे शंभूराजा होते. उघडतील कसा जबडा? राग आला, नाक दाबलं, वरून हातोड्याचा मारा केला, श्वास गुदमरला, तोंड उघडलं. तेवढ्यात पक्कड तोंडात घातली मंडळी. सपकन दिसवीने जीभ खाली फेकली. फडफडत फडफडत जीभ होती. अरे ज्या जिभेने जगदंबेचा घोष केला, ज्या दिगेने आई भवानीचा घोष केला, आऊसाहेब आयुष्यभर बोलत राहिली, आऊसाहेब आबासाहेब ती जीभ बोलत होती, तीच फडफडत फडफडत जीभ सुद्धा पोरकं व्हायला तयार नव्हती मंडळी. एवढा त्रास शंभूराजाने तुमच्या माझ्याकरता, या धर्माकरता, स्वराज्याकरता सहन केला. अरे मीठ घ्यावं, शंभूराजाच्या अंगावरती चोळावं जखमेला मीठ. मीठ किती यातना, नक कटकन काढून नक फेकून द्यावे, गुडघ्याच्या वाट्या काढाव्या. अरे कुत्र्यासारखे बोचके घेतले शंभूराजाच्या धर्माकरता. किती त्रास सहन केला त्यांनी या रयते करता, या धर्माकरता, स्वराज्याकरता. ओढत 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 आणलं. अरे गावच्या गावकऱ्यांना, यशकऱ्यांना, धारकऱ्यांना, वारकऱ्यांना सुद्धा कळालं नाही की हा मराठ्यांचा छावा आहे. किती बलिदान दिलंय. शेवटच्या क्षणाला एक धार दाखी हृदयामध्ये कोरून ठेवणार आहे. शंभूराजे बोलतात की औरंग्या, आम्ही सिंहाचे बछडेत, आणि सिंहाचे बछडे जगतात ही सिंहासारखे, आणि सिंहाचे बछडे मरतात ही सिंहासारखे. बलिदान देऊन टाकले या माती करता. म्हणून धर्मवीर संभाजी राजाने सुद्धा जो जसा असेल टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं. तुकोबराय वर्णन करतात की आम्ही सुद्धा शब्दरूपी बाणाने तीक्ष्ण उत्तर देऊ. अभंगाचं तृतीय चरण.